नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्म अपडेट्स या चॅनलवर आपलं स्वागत आहे। जसं की आपण बघू शकतो, आपलं हळद हे पीक सध्या शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे। शेवटचा टप्पा म्हणजेच कंदाचं साईज आणि कंदाचं वजन भरण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे चालू असते। तर मित्रांनो, या अवस्थेमध्ये आपल्याला कोणत्या विद्राव्य खताचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्या कंदाची साईज आणि कंदाचं वजन भरण्यास चांगल्या प्रकारे मदत होते। तर शेतकरी मित्रांनो, जसे की 90% शेतकऱ्यांचं 05234 किंवा 04247 या खतांचं वापर केलेला आहे, ज्यामध्ये 52% स्फुरद आणि 34% पलाश असते। स्फुरद जी आपल्या पिकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवते आणि पोटॅश अवस्थेमध्ये कंदाची साईज वाढवण्यास चांगल्या प्रकारे मदत करते। तर मित्रांनो, आता आपल्याला 0050 या विद्राव्य खताचा वापर केला पाहिजे, ज्यामध्ये 0% नत्र, 0% स्फुरद आणि 50% पलाश असते, जे की आपल्या कंदाची साईज वाढवण्यास चांगल्या प्रकारे मदत करते। त्यासोबतच आपल्याला जिब्रेलिक ॲसिड पावडर फॉर्ममध्ये वापरायचा असेल तर 25 ग्राम प्रति एकरनं आपण वापरू शकतो, किंवा मग 0.01% मध्ये लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये येणारा जिब्रेलिक ॲसिड तुम्ही प्रति एकर 1 लिटर वापरू शकतो, जेणेकरून आपल्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे वाढ दिसून येईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।